आता नेक्स्ट बीट आहे इन्व्हर्सली व्हॅरिएशन और इन्व्हर्स व्हॅरिएशन. नेक्स्ट बीट आहे इन्व्हर्स व्हॅरिएशन. आता इन्व्हर्स व्हॅरिएशन म्हणजे काय आणि ते कसं बघायचं बघा, लक्ष द्या. ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो. जर समजा एक टँक आहे, ह्या टँकला एक नळाचं कनेक्शन दिलो आपण, एक नळ चालू केलो, तर हे टँक भरायला ना 2 तास लागतं आहे. एक नळ असेल तर क्वांटिटी किती झालं, एक नळ, आणि एक नळ असताना 2 तास लागतं आहे. मग समजा 2 नळ असेल तर 2 नळांनी भरायला चालू केलो आपण, तर लागणारा जो वेळ आहे ते कमी होणार. म्हणजे आता समजा इथं 1.5 तास लागतं आहे. 3 नळ असेल, 3 क्वांटिटी असेल तर 1 तास लागतं. 4 नळ असेल तर अर्धा तास लागतं. 5 नळ असेल तर 15 मिनिट लागतात. म्हणजे इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलात, जसं क्वांटिटी वाढायला लागलं आहे तसं टाईम कमी व्हायला लागलं आहे. बघा इथं जर बघितलात, एक नळ होतं 2 तास, 2 नळ झाले की हे कमी व्हायला लागलं. म्हणजेच एक जर वाढत असेल आणि एक जर कमी होत असेल तर त्याला म्हणायचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं लिहायचं बघा, लक्ष द्या. इफ पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे बघा असं लिहायचं. समजा पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वाय असेल तर मगाशी काय करत होतो, समजा पी इज डायरेक्ट प्रोपोर्शन विथ क्यू म्हटलं तर आपण काय करत होतो, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू असं लिहित होतो. पण जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर बघा, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू असेल. बघा पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू असेल तर आपण काय करणार, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू क्यू म्हणजे 1/q लिहिणार. क्यू म्हणजे काय लिहायचं आहे, 1/q. मग हे झालं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर डायरेक्ट लिहायचं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर 1/q करायचं. नेक्स्ट स्टेप काय, परत हे घालवण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेतो, 1/q होतं. आता डिवाइड बाय क्यू इकडे गेला की मल्टिप्लाय बाय क्यू होतं आहे. म्हणजे पी इंटू क्यू इक्वल टू के, वेअर के इक्वल टू, के म्हणजेच काय मगाशी बघितल्यासारखं आपण कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. मग या टाईपचे प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये असं सांगितलं आहे, द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल म्हटलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे बघा जरा व्यवस्थित लक्ष द्या. 30 वर्कर होते तर 6 दिवस लागायला लागले. 20 वर्कर होते तर 9 दिवस लागायला लागले. म्हणजेच काय झालं, नंबर ऑफ वर्कर कमी झाले. बघा नंबर ऑफ वर्कर कमी झालं तर दिवस वाढायला लागलेत, बरोबर आहे का. 30 वर्कर होते तर 6 दिवस लागत होते. आता वर्कर कमी झाले पण दिवस वाढले. परत इथं बघा पुढं वर्कर कमी झाले, हे दिवस वाढतच चाललेत. म्हणजेच हे असं लक्षात ठेवायचं आहे, फ्रॉम टेबल म्हणायचं. फ्रॉम टेबल नंबर ऑफ वर्कर, हे बघा नंबर ऑफ वर्कर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ डे. मग आपण वर्करला n म्हटलो आणि प्रोपोर्शनल टू द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर 1/, घेतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1/, हे नंबर ऑफ डे म्हणजे d घेतलो. मग आता हे घालवण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट ॲड करतो, k इंटू 1/d. मग आता इकडे गेल्यावर काय होतं आहे, n इंटू d इक्वल टू k. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट स्टेप बघा. आता 30 वर्कर होते म्हणजेच व्हेन n इक्वल टू 30 d तर किती दिवस लागतात, 6. तर इथं कसं येणार आता, 30 इंटू 6 इक्वल टू k. तर k इक्वल टू 180 आलं. म्हणजे 180 हे होतं केची व्हॅल्यू, 180 के हे व्हॅल्यू आलं. तर नेक्स्ट स्टेप बघा. आता वेन नंबर ऑफ वर्कर काढायचं आहे. नंबर ऑफ वर्कर माहीत नाही आपल्याला, पण नंबर ऑफ डे 12 लागतात. बघा नंबर ऑफ वर्कर माहीत नाही पण नंबर ऑफ डे 12 लागतात. तर आपण काय करणार, n इज इक्वल्स टू के इंटू 1/d करायचं. n माहीत नाही, के किती आहे 180 इंटू 1/d, d किती आहे 12. मग इथं कसं होतं आहे,
15 येतं बघा आन्सर. 12 × 12 आणि परत 12 × 5 = 60, 15 येतं. म्हणजेच हे असं लक्षात ठेवायचं, 12 दिवसात काम होण्यासाठी वर्कर किती लागतात? 15. त्यानंतर आता इथं काय केलं, नंबर ऑफ वर्कर 10 दिलं आहे आणि नंबर ऑफ डे विचारलं आहे. मग आपण काय करणार, परत सेम फॉर्म्युला वापरणार आहे बघा. इथं काय केलं आहे, n = k × 1/d दिलं आहे. n किती आहे? 10. k किती आहे? 180 × 1/d आहे. तर काय होतं नेक्स्ट स्टेपला, हे डिवाइड बाय डी इकडं वर गेलं का, मल्टिप्लाइड बाय 10d होतं आहे भागिले डी. डिवाइड बाय डी इकडे गेल्यावर मल्टिप्लाय बाय डी झालं की 10d = 180 येतं आहे. मग डी इक्वल टू काय करायचं, 180 भागिले 10 करा, म्हणजे डी = 18 आलं. म्हणजेच 10 वर्कर असेल तर 18 दिवस लागते. नेक्स्ट बघा, परत इथं काय केलं आहे, नंबर ऑफ वर्कर माहीत नाही, काढायचं आहे आणि दिवस किती लागते? 36. मग आपण काय करणार, ॲज n = k × 1/d, तर आपण काय करणार, 180k × 1/36. तर असं लक्षात ठेवा, 36 × 5 = 180 येतं. म्हणजेच इथं काय येणार, 5. हे झालं तुमचं फर्स्ट प्रॉब्लेम. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा. काय सांगितलं आहे, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हटलं आहे अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हटलं आहे फॉर एव्हरी एक्झाम्पल. मग आपण काय करणार, p = k × 1/q झालं. हे डिवाइड बाय क्यू इकडे, जर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, डिवाइड बाय क्यू इकडे गेलं का, p × q = k येतं आहे. नेक्स्ट बघा, ॲज p किती दिलं आहे, 15 आहे, q किती आहे, 4. तर हे कसं येणार, 15 × 4 = k, तर k = 60 येतं. एकदा जर k ची व्हॅल्यू काढलो, ह्याला काय म्हणायचं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्यानंतर इक्वेशन जर म्हटलं, इक्वेशन, तर इक्वेशन काय लक्षात ठेवायचं, हे इक्वेशन नंबर 1 कसं आहे, p = k × 1/q. तर k ची व्हॅल्यू किती आहे, 60, तर p = 60 × 1/q. ह्याला म्हणायचं इक्वेशन. हे झालं इक्वेशन. नेक्स्ट स्टेप बघा, परत z इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ w. म्हणजेच काय करणार, z = k 1/w. ह्याला फर्स्ट इक्वेशन म्हणायचं. w इकडं गेलं की z w = k येतं आहे. आता बघा, z 2.5 आहे, ॲज z = 2.5, w = 24. मग इथं कसं येणार, 2.5 × 24 = k. मग हे गुणाकार जर केलो आपण, तर कसं येतं बघा, 60 येतं. k = इथं पण 60 आलं. एकदा जर व्हॅल्यू ऑफ k आलं, तर नेक्स्ट काय करणार आपण, हे k म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झालं. k म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हे इथंपर्यंत काढलो. आता इक्वेशन काढायचं आहे, तर इक्वेशनसाठी काय करणार, हे बघा, इक्वेशनचा फॉर्म्युला काय, z = k × 1/w. मग z = k म्हणजे 60, 1/w. हे झालं तुमचं इक्वेशन. तर असंच सेम नेक्स्ट बघा, काय केलं आहे, s इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/t² म्हटलं आहे. मग आपण काय करणार, s = k 1/t² करतो. ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. s 4 आहे, तर s = 4, t = किती आहे, 5. मग हे कसं होणार आता, s = k, सॉरी s म्हणजे किती आहे, 4 = k आहे तसंच 1/t² म्हणजे 5चा स्क्वेअर. हे डिवाइड बाय 5चा स्क्वेअर इकडे गेले की 4 × 5चा स्क्वेअर = k. 25 × 100, k = 100 येतं. k = 100 आलं. जर k ची व्हॅल्यू 100 आलं, तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणायचं. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय फॉर्म्युला, s = k 1/t². तर k ची व्हॅल्यू किती आहे, 100, 1/t² करणार. आणि नेक्स्ट याच्यानंतर बघा, समजा हे असं दिलं आहे, x इज = करायचं कॉन्स्टंट 1/√y करायचं. x 15 आहे, k 1/√y. y ची व्हॅल्यू किती आहे, 9. हे बघा, त्यांनी 9 दिलं आहे. म्हणजे जे कसं आलं, 15
इज इक्वल्स टू के इंटू 1/3 येतं आहे. हे 3 इकडे गेलं तर 15 3 45 45 इक्वल टू के आलं. संपलं. आणि इथून परत इक्वेशन एक फाइंड आउट करा. हे इक्वेशन तुम्ही स्वतः सॉल्व करा. त्यानंतर नेक्स्ट थर्ड इक्वेशन बघा. थर्ड क्वेश्चन काय दिलं. द बॉक्सेस आर फिल्ड विथ ॲपल्स इन अ हीप. इफ 24 ॲपल्स आर पुट इन अ बॉक्स देन 27 बॉक्सेस आर निडेड. म्हणजे काय झालं बघा. ॲपल 24 लागतात आणि बॉक्स 27 लागतात. म्हणजे आपण असं लक्षात ठेवायचं आहे, कन्सिडर दीज बोथ आर इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं. बघा कन्सिडर कसं सॉल्व करायचं. कन्सिडर एक्स इज नंबर ऑफ ॲपल. एक्स इज नंबर ऑफ ॲपल अँड वाय इज number of boxes. Both are in inverse proportion. दोन्ही पण इनवर्स प्रोपोर्शनमध्ये. म्हणून आपण काय करणार. एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द 1/y. मग हे घालवण्यासाठी आपण कॉन्स्टंट के घेतो 1/y. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता बघा 24 ॲपल्स लागणार आहेत इन 27 बॉक्सेस. म्हणजे व्हेन एक्स इक्वल टू 24 वाय इक्वल टू 27. मग हे कसं येतं. 24 इक्वल टू के इंटू 1/27. तो 24 इंटू 27 इक्वल टू के येतं. मग आता हे जर गुणाकार केलो आपण तर आन्सर बघा 24 इंटू 27 648 येतं. के इक्वल टू 648 येतं. आता नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. इफ 36 ॲपल्स आर फिल्ड म्हटलं आहे. म्हणजे n 36 असताना सॉरी नंबर म्हणजे एक्स 36 ॲपल्स असताना. एक्स म्हणजे आपण ॲपल कन्सिडर केलं आहे. बॉक्सेस किती लागतात विचारलं आहे. मग आपण काय करणार. 14 इक्वेशन नंबर 1 म्हणणार. 1मध्ये बघा एक्स किती आहेत 36 आहे. के इंटू 1/y करतो आपण. के 648 आहे. 36 इक्वल टू 648 इंटू 1/y. डिवाइड बाय वाय इकडे गेलं की काय होतं आहे 648 अपॉन 36 होतं आहे. आता बघा याला भाग जर घातलो आपण 18 6 घालू 6 6 36 6 1 6 0 6 8 48. परत बघा 3 6 1 6 6 8 48 म्हणजे y इक्वल टू 18 येतं. म्हणजे असं लक्षात ठेवायचं. फॉर 36 ॲपल्स वी नीड और वी रिक्वायर किती बॉक्स लागणार आहेत तर 18. वी नीड 18 बॉक्सेस. हे झालं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट यूजिंग सिम्बॉलिक व्हॅरिएशन म्हटलं आहे. फक्त काय करायचं आहे सिम्बॉल व्हॅरिएशनमध्ये लिहायचं आहे. इथं काय सांगितलं आहे. द वेवलेंथ ऑफ साऊंड. म्हणजे वेवलेंथ काय सांगितलं आहे. वेवलेंथ इज अँड इट्स फ्रिक्वेन्सी म्हटलं आहे. आर काय सांगितलं इन इनवर्स व्हॅरिएशन म्हणजेच 1/फ्रिक्वेन्सी. 1/फ्रिक्वेन्सी संपलं. म्हणजेच एल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/f. एवढंच आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे. द इंटेन्सिटी आय ऑफ लाईट म्हणजे इंटेन्सिटी आय ऑफ लाईट इनवर्सली व्हॅरीज म्हटलं आहे. इनवर्सली व्हॅरीज म्हणजे 1/ करायचं. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हटलं आहे म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर करायचं. डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच आय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. डिस्टन्सचा स्क्वेअर करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y वेन एक्स इक्वल टू 40 वाय इक्वल टू 16. मग एक्स इक्वल टू 10 असताना फाइंड वाय म्हटलं. मग आपण काय करणार ॲज एक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/√y. मग एक्स इज इक्वल्स टू के 1/√y म्हणजे कॉन्स्टंट ॲड केलो. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता बघा वेन एक्स इक्वल टू किती सांगितलं आहे 40 देन वाय इक्वल टू किती आहे 16. तर कसं करणार आता हे 40 के माहीत नाही आपल्याला 1/√16 करा.
√16 म्हणजे किती येतं आहे के 1/4 येतं आहे. डिवाइड बाय 4 इकडे गेल्यावर काय होतं आहे मल्टिप्लाइड बाय 4 होतं आहे. म्हणजेच कसं आलं हे 40 × 4 इक्वल टू के इक्वल टू 4 चौक 16 160 आलं. नेक्स्ट बघा नाव वेन x इक्वल टू 10 देन y इक्वल टू काढायचं आपल्याला. मग हे कसं काढणार बघा लक्ष द्या. आता पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुटअप केलो x किती आहे 10 आहे, के किती आहे 160 1/√y. हे √y इकडे येतं आहे, हे √y आलं इक्वल टू 160/10 √y इक्वल टू 16. आता काय करायचं स्क्वेअर ऑन बोथ साईड करायचं. स्क्वेअर ऑन बोथ दोन्हीकडे पण स्क्वेअर केलं की √yचं हे y येतं आहे आणि 16चा स्क्वेअर करावं लागतं आहे. 16चा जर समजा स्क्वेअर केलो 16चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळा 16चा गुणाकार करावा लागतं आपल्याला. आन्सर येतं 256. हे असं लक्षात ठेवायचं. व्हेन x इक्वल टू 10 y इक्वल टू 256. त्यानंतर नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. x व्हॅरीज इनव्हर्सली ॲज y म्हटलं आहे. म्हणजे x व्हॅरीज इनव्हर्सली म्हणजे 1/y. मी काय करतो इथे कॉन्स्टंट ॲड करतो 1/y आलं. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे व्हेन x इक्वल टू 15 अँड y इक्वल टू 10 म्हटलं आहे. मग आपण काय करणार 15 इक्वल टू के × 1/10 करायचं. हे 10 इकडे गेलं का 15 × 10 इक्वल टू के येतं. म्हणजेच के इक्वल टू 150 येणार. के इक्वल टू 150. आता काय करायचं बघा ॲज x इक्वल टू 20 देन y काढायचं आहे. व्हेन x इक्वल टू 20 y इक्वल टू किती म्हटलं तर काय करायचं पुट इन कंपल्सरी याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. पुट इन इक्वेशन नंबर 1 म्हणजे कसं आलं बघा. आता x 20 आहे 20 इक्वल टू के म्हणजे 150 इंटू 1/y. हे y इकडे जातं आहे 150/20 करायचं. मग हे 2 कॅन्सल तर y इक्वल टू येतं आहे 7.5. इथं तुमचं 7.2 एक्सरसाइज और प्रॅक्टिस सेट 7.2 completed.